गुड मॉर्निंग सगळ्यांना, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आम्ही चाललेलो आहे मस्त शाळू बांगलाला. कसा आहे वट? सकाळ सकाळ पप्पाने उठवली 6 वाजता. आज झोपलेलो 12 वाजता, उठवली 6 वाजता. चला म्हणले शाळू बांगला आहे. तर गाडी घेऊन जाणार होतो तर गाडी काय चालत नाही म्हणले. मग चालत चाललो आहे. हे 2 कार्यकर्ते आमचे, याने एक पंजा घेतला 2 हातात, त्याने एक पंजा घेतला हातात. हे आमचं तळाव भरले फुल. पवायला जाणार आहे दुपारी. बघा आता काय म्हणतात. तर शाळू जरी बांगलायचं आहे, बांगलून मला 3 वर्ष झालेले आहेत. आज मी परत बांगला जाणार आहे. काय माहीत जमते का नाही भांगलायला. काय सांगू तुम्हाला. सकाळी झोपलेलो आणि उठवायला लावलं. सगळे उठवायच लागलेत मलाच. आणि उठल्यावर कोण हालना पण जाग्यावरनं. मला उठवूच तो फॉरवर्ड. फक्त मला उठवायचं. सगळे निवांत झोपल्यात. आणि बाहेर झोपलेलो. एवढा थंड वाजायला ती सांगतो. 2-2 कामरं घेऊन झोपलेलो. हा पण 2-2 कामरं घेऊन झोपलेला. त्याला सर्दी झाली डायरेक्ट सर्दी. चला वड्यात पाणी वाटतं. पाणी आहे का सूर्या? पाटील पुढं असत आहेत. बहुतेक पाणी असणार आहे, त्यामुळे तिने शूज घातलेत मोठी. इथं आमचं मशानभूमी आहे. मशानभूमी. कसला कटाळालंय. सूर्य आता डोंगरावर पाक ऊन पडा लागले. सूर्या ऊन पडाले. उठून आलो की नाही. 8 वाजता ऊन पडले इथे. विटॅमिन डी जाऊस तर वरच थकून जाणार आहे, मला माहिती आहे. पाणी आहे मग चप्पल कस काय चालते म्हणजे. आता ट्रक गेला काय सूर्यावर. बघा ते डोंगर दिसते का? डोंगर साईड पायथ्याला जायचं आहे आम्हाला. ते डोंगर आहे. बिबट्या आलता म्हणून तिथे. बिबट्या कधी आलता रे सूर्या? 2 आठवडे झाले. म्हणून मला एवढे मोठे हत्यार दिले. फक्त माझ्यासाठी एवढे मोठे. बाकी बघा ते दोघं बाकीशी बारकी हत्यार घेऊन फिरतात. बारकी आहेत म्हणून बारकी हत्यार दितात. काय म्हणला तू? यांचं लॉजिक असं आहे, मोठं फिरवून घालण्यापेक्षा बारकं लगेच घालू शकतो, पण कंबाळ ढिलं होऊ शकते. हो का पाणी. अशा पाण्यातनं जायला लागते आम्हाला. किती पाणी आहे बघा हे. आमच्या पाटील आमचे केवढ्या फास्ट भया पुढं लागल त्या डोक्यात. ते आमचा भाऊ भैया, मावशीचा मुलगा. त्याला आम्ही भैया म्हणतो. त्याचं नाव वरद आहे. सगळेच त्याला भैया म्हणतात. वरदच आहे ना वर तुझं नाव? नाव काय रे? कसं चालतंय बघा पॅन्ट वर ओढून. ती सूर्याची पॅन्ट घातल्या बघा त्याने. तो कसा मोठा माणूस आहे बघा. दोन्ही एका मापात जायला सगळी. आणि माझी पॅन्ट मागायला येऊ वरनं. अहो काल राहिला हो आमच्या इथं. त्यामुळे कपडे विसरला, आणलाच नव्हता. मग काय म्हणलं आमची कपड्याचा. कसं आहे, मधनं चालला आहे. माहिती आहे पाय वल्ला होणार आहे, तरी मधनच चालणार भाई. हा
असू दे रे काय. काल बोललो होतो ना मी तर माझा गाडीने येणार आहे. त्यांच्या घरातले काय ऐकले नाहीत. तुला इकडे यायचं असेल तर बसनंच ये, नाहीतर येऊच नको. मग ठीक आहे म्हणला तो पण. मग शेवट त्यानं किती 850 रुपयाचं तिकीट बुक केला. गावाकडे यायचं सीटरचं, कुठून पुणे टू कोल्हापूर 850. ठीक आहे म्हणलं. मग ट्रक यालाय, ट्रकमध्ये बसणार. ट्रॅक्टरमध्ये सॉरी ट्रॅक्टर यालाय. टॉली नाही आहे खरं रे, कुठं बसणार. चला सांगाल तो गाडी घेतो तर नाही चालत जायचं आहे. चालत जायचं शौकीन सूरज पाटील. काय ठीक आहे म्हणलं मग जाऊ चालू. सकाळ सकाळ ते खुरपी 2 एकत्र आणल्यात. बघू किती भांगल त्यात. कसं आहे पाणी खायला. सुरजा सूरज पाटील, तुम्हाला कसं वाटतं सकाळ सकाळ उठून एवढं सकाळ सकाळ रानात जायला? तुम्हाला कसं वाटतं ते सगळं 100% कमेंटमध्ये करून द्या स्वतः मला. आणि पण तुमचा विचार करू, आमचे कामगार तुमच्या रानात पाठवू. ठेवू का? बाय बाय, भेटू आपण लवकरच. हाय गाईज, आता आपण आलेलो आहे डोंगराच्या पायथ्याशी. हे बघू शकता आमचे डोंगर. हे आता सगळं पिशवी खालनं वरपर्यंत मी पिशवी आणली. वर आल्यावर तिने घेऊन टाकली, कारण मला व्हिडिओ करायचा होता. या म्हणलं या. ओ मोर कसं चाललाय बघा. शेट हो शेट, मोर लांडरा आहे रे. मोरचा आवाज. मस्त वातावरण आहे. तुमची दिवाळी कशी चाललेली आहे गाईज, आणि आमची दिवाळी कशी चाललेली आहे बघा. तुमची दिवाळी तुम्ही फटाडे बिटाडे उडवत असेल. आमची दिवाळी गप राहणंच झाली. सुट्टी लावलंय म्हणलं तर कुठेतरी फिराय जायचं म्हणलं घरातल्यांच्यासोबत. घरातल्याने नवीनच प्लॅन काढला, शाळा खोडायचं जावा. रुपये दिलेत आम्हाला आणि हाकायलेत घरातून डायरेक्ट. थेट आम्ही रानात येऊन आलो राहायला, डायरेक्ट रानात. जमलोय आता इथं वर नुसतंवरच जमलोय. तर काय रानातली एकतर शेतातली काम करण्याची सवय मोडली आहे, पण ती सवय पूर्ण मोडायच्या आधी आपण काम करूया म्हटलं. तर बघा खण खदले. काय माहित का खण खंडायला काय मजा येते यांना. अखंड सगळंच खोदून टाकले. बघू तुझ्या बहुतेक कोणतरी पेरणार असेल. रोटर फिरवलाय वाटतं. शिवाय रोटर फिरवलाय काय तर सोयाबीन पेरतात खनित आमच्या इथं. होय खनित आमच्या सोयाबीन पेरल्यात. 50,000चं सोयाबीन झाले. टॉपचा विषय झाला इथे. हे बघा आमचं रान. आता आम्ही 2च मिनिटात आमच्या रानात पोचत आहे. पण वर जाऊस तर पूर्ण ढेपाळलेले आहेत. पूर्ण म्हणजे आता काहीतरी खाल्लं पाहिजे. सूरज पाटील खायला काय आहे आपल्याला? अरे दुधाची पुरणपोळी एकच खाल्ली गाईज, ते पण अर्धी ठेवली अर्धी खाल्ली. एवढं सकाळ सकाळ भूक लागत नाही म्हणलं. वर आलो तर आता भूक लागली. ते बघा कसा मस्त रोड आहे आमचा शेतात जाण्यासाठी. हे आमचं शाळू टाकलेलं आहे. 3 पट्ट्या आहेत. 3 पट्ट्या आता खुरपायचं आहे. खुरपूया, भेटू आपण थोड्याच वेळात. गाईज आज आम्ही हे बघा खुरपत आहे. अखंड कट्टाला एवढे सगळे पट्टी कंप्लीट केले. अजून एवढं 4 सऱ्या राहिल्यात. हे संपवणार, मस्त पवाय जाणार आहे. भेटूया आपण पवताना. बाय. हाय गाईज, आज माझा मित्र म्हणजे गावाकडचा मित्र आज खूप दिवसांनी मी आज त्याला भेटायला आलतो. म्हणजे कमीत कमी 6 महिने झालेले.
हे त्याचं वॉशिंग मशीन आहे. वॉशिंग सेंटर आहे. गाडी वॉश करतो तो. हा माझा मित्र आहे. खूप दिवसांनी भेटलो. भारी वाटते मला पण आज. माहीत नव्हतं किती दिवस झाले भेटून त्याला. बघू संध्याकाळी ट्रक ब्रेक लागल्यात साईडला. एवढ्या गाड्या धुवायच्या आहेत पण तिचं मशीन बंद पडली. आज संध्याकाळपर्यंत गाडी